मॉर्निंग, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनला सुरुवात करूयात स्पीड न्यूजनं. हरियाणातल्या हिसारमध्ये 36 तासांपासून सुरू असलेल्या थरार नाट्यावर अखेर पडदा पडला. बाबा रामपालला पोलिसांनी काल रात्री 9:30च्या सुमारास अटक केली. त्याची मेडिकल टेस्ट करून आज चंदीगड कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. बाबा रामपाल खुनाच्या खटल्यात आरोपी होता. कोर्टानं अटक वॉरंट बजावूनही तो शरण येत नव्हता. अखेर 36 तासांच्या प्रयत्नानंतर त्याला अटक करण्यात यश आलंय. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार दीर्घकाळ स्थिर राहणार नाही. कधीही निवडणुकीला सामोरं जावं लागेल असा इशारा देणाऱ्या शरद पवारांनी नंतर घुमजाव केलाय. हे सरकार पाडण्याचा राष्ट्रवादीचा कुठलाही हेतू नाही. सरकारनं स्थिर राहून जनतेच्या हिताची कामं करावीत, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील असं पवार यांनी चिंतन शिबिरात समारोपाच्या भाषणात सांगितलंय. त्याच्यामध्ये कालही सांगताना सांगितलं की आम्हाला फाडाफाडीमध्ये रस नाही आणि चांगलं काम करत नसेल चांगलं काम केलं नाही, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक केली नाही तर कुठल्याही राजकीय पक्षाने काय करावं. जिथं महाराष्ट्राच्या हिताची जपणूक होत नसेल त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष भूमिका घेणार. याचा अर्थ लगेच सरकार फाडायला आम्ही निघालो असं नव्हे. या संबंधी लगेच आपण काहीतरी सरकार अस्थिर करायला निघालो अशा प्रकारचा जो काही जावई शोध लावला गेलेला आहे, माझ्या मते ते थोडंसं अति झालं. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी आरोपींच्या यादीतून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव वगळायला मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. हा अशोक चव्हाणांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. गुन्ह्यातल्या आरोपींच्या यादीतून अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यासाठी सीबीआयनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. देखिए, जहां तक आदर्श का मामला है, उस मामले में जहां जहां हमको लगता है कि गलत कार्रवाई हुई है और जो कार्रवाई राज्य सरकार के परव्यू में है, वहां पर जो करेक्टिव कार्रवाई करनी है वो केवल आदर्श के नहीं, इस प्रकार के जितने मामले हैं उन मामलों में हम निश्चित रूप से करेंगे. राज्य सरकारनं संमत केलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात काल तिसरी जनहित याचिका दाखल झाली आहे. संजय लाखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारनं बेकायदेशीर मार्गाने बहुमत सिद्ध केल्यास भास निर्माण केलाय असा त्यांचा आरोप आहे. नांदेडमध्ये नापिकीला कंटाळून एका 26 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. नांदेडमधल्या लोहा तालुक्यातल्या पानभोसी गावातल्या संतोष नाईकवाडे यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. कर्ज घेऊन त्यांनी दुबार पेरणी केली होती, पण पीक न आल्यानं अखेर त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. असं देणं घेणं याचं त्याची याला किंवा काय ते करून खटपट करून टाकलं शेतामध्ये, काही पिकलं नाही म्हणून लागलं. टेन्शन दुसरं काय बाकी. शेत नसल्यावर काय खावं, मजुरी लागणार, टेन्शनच राहते. वीज वितरण कंपनीची हाय टेन्शन वायर तुटून 40 एकरवरचा ऊस जळून खाक झालाय. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मधल्या अजनीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडलाय. शेतात हाय टेन्शन वायर पडल्याची आणि गावात वीज गेल्याची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आली होती, पण या संदर्भात कुठलीही शहानिशा करण्यात आली नाही आणि पुन्हा वीज सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतात ऊसाला आग लागली. नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्यांचे लिलाव बंद पाडलेत. व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. सहकार निबंधकांच्या बैठकीत यात अद्याप तोडगा निघालेला नाहीये. आधीच अवकाळी पावसात भरडलेला शेतकरी आणि किमती वाढल्यानं त्रस्त ग्राहक यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. द्राक्ष, डाळिंब या पिकांसाठी शेतकरी लाखो रुपयांची कर्ज काढतात, पण हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल त्यांना विम्याचं संरक्षण मिळत नाही. काही ठिकाणी बँकाच माहिती देत नसल्याची ओरड आहे, तर काही ठिकाणी प्रीमियम भरूनही परतावा मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. नाही, विमा कधीच मिळालेला नाहीये. तसा आमचं कट झालेलं आहे, पण आम्हाला नाही मिळालं कधीच. काय कारण सांगतात? कारण काय बँकेवाले काही चाटा चुटा उलट्या पुलट्या सांगून देतात.
आणि तकलीफ होती आम्हाला. आता हे सलग तिसऱ्या दिवशी आज पाऊस आला, तर आज आता आम्ही जगू शकत नाही. आमचं खूप भयानक एकदम आमची परिस्थिती म्हणजे अशी आहे की आम्हाला आत्महत्याशिवाय, विदर्भातल्या शेतकऱ्यासारखे आम्हाला आत्महत्याशिवाय केल्याशिवाय पर्याय नाही. सिंधुदुर्गात जंगली हत्तींचं धुमशान सुरू आहे. कुडाळ तालुक्यातल्या वेताळबांबार्डे गावातल्या थेट वस्तीत घुसून हत्तीनं वैभव गायकवाड या तरुणावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या वैभववर सध्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी या हत्तीनं ऊस, केळी आणि माड बागायतींची मोठी नासधूस केली आहे. अहमदनगरमधल्या जवखेडा गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाला 1 महिना पूर्ण झालाय. या विरोधात अनेक निदर्शनं झाली, पण आरोपी मात्र अद्यापही मोकाटच आहेत. या प्रकरणी तपास करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती, पण तरीही तपासात फारशी प्रगती झाली नाही असंच समोर येत आहे. जवखेड तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यात तर निदर्शनं होतच आहेत, पण त्याचबरोबर न्यूयॉर्कमध्येही निदर्शनं करण्यात आली. न्यूयॉर्कमधल्या भारतीयांनी एकत्र येऊन या पाशवी हत्याकांडाचा निषेध केला आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडामधल्या तिहेरी हत्याकांडाचा तपास आणि राज्यात दलितांवर वाढलेले अत्याचार या विरोधात भंडारा बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व पक्षीयांनी या बंदचं आयोजन केलं होतं. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हायकोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीविरोधात परभणी जिल्ह्यात काल ठिकठिकाणी मराठा मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले. परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यात मोर्चे काढण्यात आले. सरकारनं त्वरित पावलं उचलून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. दहा दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परतलेत. आजच्या तरुणाला फक्त शिक्षणच नाही तर टेक्नोसवी सुद्धा असलं पाहिजे असं मोदींनी फिजीच्या राष्ट्रीय विद्यापीठातल्या भाषणात म्हटलंय. तिथल्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी $50 लाख निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढतीये हे फेसबुक फॉलोअर्सच्या वाढत्या संख्येवरून लक्षात येते. मोदींच्या फॅन्सची संख्या 2,50,00,000 पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या खालोखाल सगळ्यात जास्त फॉलोअर्स मोदींना आहेत. $1993 पासूनचं कोळसा खाण वाटप सुप्रीम कोर्टानं रद्द केलं होतं. त्यानंतर आता नव्याने खाण वाटप करण्यासाठी कोळसा मंत्रालयानं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कोळसा खाणींच्या लिलावात सार्वजनिक क्षेत्रातले उद्योगही सहभागी होऊ शकतात की नाही याबद्दल पुढच्या आठवड्यात स्पष्टता येऊ शकते. लायबेरियामध्ये इबोलासाठी उपचार घेऊन परतणारा एक भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाला. त्याला विमानतळावर तयार करण्यात आलेल्या एका विशेष कक्षामध्ये इतरांच्या संपर्कापासून दूर ठेवण्यात आलाय. नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांनी लंडनमध्ये काल ट्रस्ट इन वुमेन कॉन्फरन्समध्ये भाषण केलं. ज्या मुलांना चेहरा नाही आणि ज्यांची तस्करी केली जाते अशा मुलांना या अवॉर्डमुळे ओळख मिळाली असं कैलास सत्यार्थींनी म्हटलंय. स्पीड न्यूज मध्ये घेऊयात एक स्पीड ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. महेश भट्ट, फराह खान, शाहरुख खान हे दिग्दर्शक गँगस्टर रवी पुजारीच्या रडारवर होते अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ज्या 13 जणांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीत हा कट उघड झालाय. मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरच्या LTTवर कुर्ला रेल्वे पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, 18 काडतुसं आणि 2 मॅगझिन जप्त केली आहेत. फैयाज खान असं या संशयिताचं नाव आहे. त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर माहिती देऊ असं पोलिसांनी सांगितलंय. पुण्यातल्या एका व्यक्तीनं आजारी पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भुसारी कॉलनीतल्या बांधल कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे.
हेमंत तामणकर असं पतीचं नाव आहे. ते बँकेतून निवृत्त झाले होते. पुण्यातल्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या एका इंग्लिश मीडियम शाळेतल्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या शाळेच्या उपमुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश जॉन पॉल असं या उपमुख्याध्यापकाचं नाव आहे. हा उपमुख्याध्यापक गेल्या 7-8 महिन्यांपासून शाळेतल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करत होता. वारी दरम्यान स्वच्छतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश हायकोर्टानं सोलापूर जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला दिलेत. मानवी विष्ठा उचलणाऱ्या कायद्यानं बंदी असूनही वारीच्या काळात दलित आणि मेहतर समाजाला आजही हे काम करावं लागतं. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं हा निर्णय दिलाय. पंढरपुरातील मानवी विष्ठा उचलणाऱ्या 150 कुटुंबांच्या आरोग्याविषयी, सोयीसुविधांविषयी आश्वासन राज्य सरकारनं पूर्ण करावं अशी मागणी अॅडव्होकेट असीम सरोदे आणि याचिकाकर्त्यांनी केली आहे. महापालिकेच्या हद्दीत बांधकाम परवाना मिळवणं हे सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत कठीण काम असतं. मात्र आता पुणेकरांसाठी बांधकाम परवाना मिळवणं अत्यंत सोपं झालंय. बांधकाम परवाना देण्यासाठी महापालिकेनं आता फास्ट ट्रॅक सिस्टीम सुरू केली आहे. त्यामुळे आता 2000 चौरस फुटांपर्यंत बांधकाम करणाऱ्यांना 24 तासाच्या आत बांधकाम परवाना मिळणार आहे. स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या 850 ग्रामपंचायतींमधले कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर 3 दिवसांपासून आंदोलन करतायत. महा ऑनलाईन या कंपनीकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाविरुद्ध हे आंदोलन सुरू आहे. सरकार प्रत्येक कर्मचाऱ्यामागे दरमहा 9,888 रुपये देतं, पण महा ऑनलाईन मात्र कर्मचाऱ्यांना फक्त 2 ते 3,000 रुपये देतं. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या कबनूर मधल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. इथं प्लास्टिक वस्तू बनवण्याचे 3 कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात कायम धुराचं साम्राज्य असतं. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. यवतमाळमध्ये आर्णी मार्गावर वडगाव परिसरात हार्डवेअरच्या 2 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकानं जळून खाक झाली. त्यामध्ये 40 ते 50 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. रात्री 9:30च्या सुमाराला ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं. मात्र यात आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. फुटबॉलचे लिजंड मानल्या जाणाऱ्या पेले यांचा मुलगा एडिनलो याला आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ब्राझीलमधल्या एका ड्रग्ज गँगशी त्याचा संबंध होता. यापूर्वीही एडिनलोला 33 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता. बडवे आणि उत्पातांचा पारंपरिक अधिकार गेल्यानं पंढरपूरच्या मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये आता चौपट वाढ झाली. कार्तिकी वारीनंतर सध्या देणगीची मोजणी सुरू आहे. आषाढी वारीत 2 कोटी 1 लाख तर कार्तिकी वारीत 1 कोटी 22 लाखाची देणगी जमा झाली आहे. अजूनही काही पैशांची मोजणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला चांगला प्रतिसाद मिळतोय. क्रिकेटर सुरेश रैना, शिखर धवन यांनीही या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला. त्यांनीही आता झाडू घेऊन साफसफाई केली. लोकमत वृत्तसमूहामार्फत तयार करण्यात आलेल्या आयकॉन्स ऑफ साऊथ महाराष्ट्राचं प्रकाशन कोल्हापूरमध्ये बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण आणि लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्योगपती संजय गुडावत, संजय पाटील यांच्यासह दक्षिण महाराष्ट्रातले मान्यवर उपस्थित होते. आणि स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.